आज मस्त बुलेट कॉफी बनवली होती। गुड मॉर्निंग गाईज, कशा आहेत तुम्ही सगळे? तुमचे मस्त असणार म्हणजे तसं ॲक्च्युली खूप पाऊस पडते तुम्हाला माहिती 2-3 दिवसापासून, पण मला ऑफिसला जाणं खूप गरजेचं होतं, अर्जंट होतं म्हणून मी गेले, पण माझं काही काम झालं नाही आणि परत रिटर्न मी एवढ्या पावसात कशी म्हणून मी मम्मीकडे गेले आणि किराणा जिमवरून येत आणले होती भेलपुरी आणि ते इतके मस्त लागते ना। मी घरी 4 वाजता पोचले आणि तेव्हापर्यंत ती जिमला गेली होती। मम्मी येताना ती मला बोलले की तिला कळालं मी आले, मी तिला फोन करून सांगितलं तर तिने मला भेलपुरी आणली आणि स्वतःने सुद्धा खाल्ली। डाएट करते तरी पण खाल्ली, म्हणून लपत होती तोंड, पण ठीक आहे आता कधीतरी खाल्लं तर काय होत नाही। त्याच्यानंतर ती ही बुलेट कॉफी बनवत होती, तिने घेतलं होतं 1 चमचा कॉफी, थोडंसं तूप आणि गरम पाणी आणि वरतून लिंबू। मी तिला विचारलं पण कशी टेस्ट लागते काय लागते, ती बोलते आता सवय झाली, नवीन नवीन कुठलीच गोष्ट आपल्याला नाही जमत कारण की आपण चटपटीत खायची सवय असते ना म्हणून। त्याच्यानंतर मी मस्त मला चहा बनवला होता कडक असा, आम्ही दोघींनी मस्त, तिने चहा कॉफी पिली आणि मी मस्त चहा पिला। त्याच्यानंतर मम्मी आली होती भाजी घेऊन, माझ्यासाठी खूप साऱ्या भाज्या घेऊन आले। शेवटी ती आई असते कारण की तिला माहिती एवढा पाऊस पडतोय, मी कधी काय कसं आणणार करणार आणि माझं ऑफिस असतं हे, त्यामुळे तिने माझ्यासाठी सगळं आणून ठेवलं होतं। आणि आज किरण बनवत होती मस्त गरमागरम दाल खिचडी। पाऊस पडतो आणि त्यात गरमागरम दाल खिचडी खायची एक मजाच वेगळी असते। आणि दाल खिचडी बनवत आहे किरण, तिची दाल खिचडी आम्हाला सगळ्यांना खूप जास्त आवडते आणि त्याच्यामध्ये किती खूप सारे व्हेजिटेबल्स टाकते। पहिलं तर नव्हते टाकत, पण आता तर काय डाएट वेटमुळे सगळं काय टाकते, पण खूप टेस्टी अशी ही दाल खिचडी होते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। बीन्स वगैरे मटर बिटर सगळं काही टाकलं होतं, गाजर जे जे घरात भाज्या होत्या त्या सगळ्या भाज्या तिने ह्या दाल खिचडीमध्ये टाकल्या होत्या। आणि तुम्हाला आवडत असेल तर टाका, तुम्हाला नॉर्मल दाल खिचडी आवडत असेल तर तुम्ही नॉर्मलच करा, पण आम्हाला आवडतं असं सगळ्या भाजी वगैरे टाकून मस्त होतं, हेल्दी अशी दाल खिचडी होते, पण भारी टेस्ट लागते। आणि गाईज मला सांगायचं आहे तुम्हाला, तुम्ही कोणी माझा जर गौरीचा व्लॉग बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा आणि कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला बिलकुल विसरू नका। जर तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब केलं तर माझे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील। तर दाल खिचडीच्या मी 3 ते 4 शिट्ट्या घेतल्या होत्या, त्याच्यानंतर मग वरतून तडका देणार होता मस्त तुपाचा। तुपामध्ये फक्त लसूण आणि मिरची पावडर टाकली होती आणि वरतून तडका दिल्यावर जी दाल खिचडीची टेस्ट आहे ना ती नेक्स्ट टू नेक्स्ट लेवल लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप मस्त अशी गरमागरम दाल खिचडी रेडी होती। म्हटलं पहिले मम्मीला द्यावा, बिचारी एवढ्या पावसात जाऊन सुद्धा भाजी वगैरे घेऊन आली होती ना, खरंच यार कधी कधी मला खूप खूप असं काय सांगू, आता काही बोलूच शकत नाही। तिला मस्त गरमागरम खिचडी दिली आणि नंतर आम्ही पण खाल्ली। दॅट्स इट फॉर व्हिडिओ। ओके बाय गाईज, उद्या भेटू, बाय बाय। उद्या मी घरीच जाईल, मग तेव्हा तिकडचा व्लॉग दाखवेल। ओके बाय बाय बाय।